कितीही मोठे हीरोज जे आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये होत्या, परंतु माझा ऑल टाईम फेव्हरेट एक अभिनेता प्रत्येक वेळेस राहणार आणि तो म्हणजे की अंकुश चौधरी. अंकुश चौधरी यांचा देवखेळ नावाचा एक मराठी सिनेमा झी5 वरती येत्या 30 जानेवारीला जे आहे ते रिलीज होत आहे. त्याचा ट्रेलर देखील रिलीज झालेला आहे. तर कसा आहे ट्रेलर त्याचा आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात बघा. तर देवखेळ जसं की हे जी सीरीज आहे, चित्रपट आहे, याचं नाव आहे बघा देवखेळ. त्याप्रकारे देव आणि एक प्रकारचा जो खेळ रचला जात आहे, ह्या दोन्हीचा संगम मिळून चित्रपटाची टोटल स्टोरी जी आहे ती असणार आहे बघा. एक गाव आहे, त्या गावामध्ये एक सण साजरा केला जातो आणि त्या सणाच्या शेवटच्या दिवशीच एक खून जे आहे ते होत असतो. नेमका मग ते खून आहे, हत्या आहे का कोणी ती लिहिलेली किंवा देवाने दिलेली ती शिक्षा आहे, हेच याचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे एक पोलीस ऑफिसर जे आहे ते करणार आहेत आणि ते पोलीस ऑफिसरची भूमिका साकारलेली आहे बघा अंकुश चौधरी यांनी. अंकुश चौधरी जे आहेत यांनी मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच 1-2 सिनेमामध्ये जे आहे पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आणि भलेही ते माझे ऑल टाईम फेव्हरेट अभिनेते असले तरीही पर्सनली माझं मत आहे बघा की पोलीस ऑफिसरच्या भूमिका ज्या आहेत अंकुश चौधरी यांना सूट करत नाहीत. याही सिनेमामध्ये त्यांची ॲक्टिंग वाईज तर मी काही बोलणार नाही बघा, ते खूप चांगले करतात. परंतु हे जे त्यांचं कॅरेक्टर आहे मला तरी कसं तरी त्यांना सूट झाल्यासारखं जे आहे ते वाटत नाही बघा पोलीस ऑफिसरचं. बाकी अदरवाईज त्यांचे खूप व्हर्सेटाईल ॲक्टर आहेत, खूप सारे कॅरेक्टर्स जे आहेत ते प्ले केलेले आहेत. परंतु या सिनेमामध्ये ॲज अ पोलीस ऑफिसर ते कसं की मला पचत नाही आहेत बघा. शेवटी बाकी ज्याचं त्याचं मत आहे बघा. बाकी ओव्हरऑल प्राजक्ता माळी आहेत, आणखी भरपूर सारे कॅरेक्टर्स या सिनेमामध्ये आहेत बघा. आणि उद्या तर आपल्याला रिलीज होणारच आहे बघा, समजेलच की हा सिनेमा कसा आहे व कसा नाही. आणि ओव्हरऑल मी तरी बघा बऱ्यापैकी सिनेमासाठी एक्सायटेड झालोय. बाकी स्टोरी वाईज हा सिनेमा चांगलं काहीतरी देईल असं मला वाटतं. बाकी तुमचं मत मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही याचा ट्रेलर बघून तुम्हाला हे कसं वाटलं व कसं नाही. थँक यू.